जमा झाल्या होत्या, विशेषतः महिला ज्या जमा झाल्या होत्या त्या महिला कबूतरखान्यामध्ये आतमध्ये गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेने मोठी कारवाई जी आहे ती या सर्व कबूतरखान्यांवरती केली होती आणि हा कबूतरखाना जो आहे तो पूर्णपणे बंद केला होता आणि त्यामुळे कबूतरांची संख्या देखील इथली कमी झाली होती आणि त्यामुळे जैन समाज दर दिवशी या ठिकाणी सकाळचा दरवेळेस आक्रमक होऊन कबूतरांना खायला घालताना पाहायला मिळत होता, परंतु त्यांच्यावरती मुंबई पोलिसांच्या वतीने आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खरं तर कारवाई त्यांच्यावरती होत होती। परंतु आता आपण पाहतोय की कुछ नहीं बोलने का, तुम्हें चाहिए, हम लोगों को ये चाहिए, हम लोगों को एतबार नहीं आएगा, किसी की मनमानी नहीं चलेगी। इतने दिन तक हम लोगों ने चला दिया है, कितने कबूतर मरे हैं, कौन जवाब देगा? अभी खोलोगे 50,000 कबूतर मर गए, कौन जवाब देगा? एक आदमी मरता है तो जेल में डालते हो। कोरोना में इतना पब्लिक मरा तभी तुम्हें पता नहीं चला और आज कबूतरों के लिए तुम ऐसा कर, हम तो दान करते हैं ना। हमारे गुरुदेव से बात कीजिए, हमारे गुरुदेव वहाँ पे खड़े, आप उनसे बात कीजिए, पाहतोय की मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते या कबूतरखान्याच्या बाजूला जमलेले आहेत। या ठिकाणी आपण या बाजूला बघू शकतो की हे जैन मंदिर आहे। या जैन मंदिरामध्ये 9:30 ते 10 वाजेपर्यंत जैन समाजाचे सर्व नागरिक जे आहेत ते शांततेत प्रार्थना करण्यासाठी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। हे नागरिक पोहोचले देखील होते आणि आज जे आंदोलन होणार होतं ते आंदोलन स्थगित आहे असं त्यांनी घोषणा जी आहे ती घोषणा केली होती, परंतु गनिमीकावा करत हे सर्व नागरिक जे आहेत ते नागरिक ह्या कबूतरखान्याच्या या ठिकाणी पोहोचले आणि ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कबूतरांना खायला देखील चणे जे आहेत ते खायला घालताना पाहायला मिळत आहेत। मोठा पोलीस फौजफाटा सकाळपासूनच या ठिकाणी लावण्यात आला होता, कारण की काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती। त्या बैठकीनंतर आक्रमक पवित्रा घेतील अशी शक्यता वर्तवली होती, कारण की जरी सकारात्मक बैठक झाली होती तरी देखील लवकरात लवकर कबूतरखाने सुरू करावेत अशी मागणी खरं तर जी आहे ती या जैन समाजाच्या वतीनं करण्यात येत होती। आणि त्यानंतर आपण पाहतोय की आज थोड्या वेळापूर्वी जे आहे त्या सर्व नागरिक आतमध्ये घुसले आणि कबूतरखाना पूर्णपणे जो झाकला होता तो तोडण्याचा प्रयत्न जो आहे तो यांच्या वतीनं करण्यात आल्याचा पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक जमा झालेले आहेत आणि कबूतरखाना लवकरात लवकर सुरू करावा अशी त्यांची खरं तर पहिल्यापासूनची मागणी होती। या अगोदर मुंबई महानगरपालिकेने टप्प्याटप्प्यानं कारवाई जी आहे ती या कबूतरखान्यांवरती केलेली आपल्याला पाहायला मिळत होती। सुरुवातीला जे नागरिक कबूतरखान्यांना खायला टाकतायत त्यांच्यावरती खरं तर दंडात्मक कारवाई सुरू केली आणि त्यानंतर कायदेशीर कारवाई म्हणजेच FIR दाखल करून जे आहे त्यांच्यावरती कारवाई केली आणि नंतर शनिवारी जो आहे तो हा कबूतरखाना पूर्णपणे बंद करण्यासाठी ताडपत्री लावण्यात आली होती आणि ही ताडपत्री लावण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरं तर बैठक पार पडली आणि लवकरात लवकर कबूतरखाने सुरू करावेत असं या सर्वांचं म्हणणं होतं, परंतु कबूतरखाने मुंबई महानगरपालिकेकडून आणि सरकारकडून सुरू करण्यात आले नाही, त्यामुळे